सो मंडळी, अशा प्रकारे जपानमध्ये आज आमचा शेवटचा दिवस आणि आज आम्ही आता निघालो आहे. आता आम्ही बस स्टँडला आलो आणि बस स्टँडवरून 1-2 तासाचा प्रवास करून आम्ही नारिता एअरपोर्टला जाणार आहोत. तिकडनं मुंबई मायदेशी परत. तर मला जपानविषयी काही थोडंसं सांगायचं होतं की जपान देशामध्ये काय शिकण्यासारखे किंवा काय बघितलं किंवा काय इम्प्रेशन्स आहेत. तर आपण जे काय जनरली सोशल मीडियावरती बघतो की जपान हा जगामध्ये खूप पुढे आहे, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स्ड आहे, इकडची सोसायटी वेगळीच आहे जरा, आणि हे सगळं खरं आहे. म्हणजे इथे आपण जे काय बघतो ते 100% खरं आहे. आणि जे जनरल परसेप्शन जे आहे की जपानी लोक ही खूप शिस्तबद्ध आहेत, हे अगदी 100%. म्हणजे मी जे पाहिलं की जपानी लोक अत्यंत शिस्तबद्ध आहेत, अत्यंत आदबीने वागतात. सगळ्यांची स्वतः एकमेकांशी जपानी लोकांची तर वागतातच, प्लस ते इतर पर्यटकांची किंवा येणाऱ्या इतर लोकांशीसुद्धा खूप खूप आदबीने वागतात. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या भाषेचा अत्यंत अभिमान आहे. इथे ती जपानी भाषा सोडून दुसरी कोणतीही भाषा ते वापरत नाहीत. ते अख्ख्या जगामध्ये व्यवसाय करतात, अख्ख्या जगामधनं पैसे तिकडे येतात, पण त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना इंग्लिशशी घेणं देणं नाही किंवा त्यांना कशाशी घेणं देणं नाही. त्यांचं अगदी आत्ताची म्हणजे 5वी-6वीतली मुलंसुद्धा जपानी भाषा सोडून दुसरी कोणतीही भाषा बोलत नाहीत. त्यांना काय ते अगदी थोडासा ग्रुप आहे, 1% वगैरे, ते काही इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. काही लोक हिंदी मराठीसुद्धा शिकतात, इंग्लिशसुद्धा शिकतात तसे, पण त्यांना काही घेणं देणं नाही आहे जगातल्या भाषा. ते त्यांचं पूर्ण स्वतःच्या भाषेवरती एवढा प्रभुत्व आहे. आणि सर्व ठिकाणी तुम्ही जर का बघाल, आता इनफॅक्ट बघा इथे सुद्धा उभा आहे बघा, इथं महत्त्वाचे हे हा जो बस स्टॉप आहे, हा बस स्टॉप एअरपोर्टला जातो. एअरपोर्टला जाणारे बसेस इथे सगळं. आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसेल सगळीकडे जपानी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला प्रथम जेव्हा आपण टुरिस्ट म्हणून येतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचा थोडासा त्रास होऊ शकतो किंवा राग येऊ शकतो की काय इथे म्हणजे इतर बाकी भाषा नाहीत. आणि इव्हन म्युझियममध्ये जरी तुम्ही गेलात तरीसुद्धा तुम्हाला तिकडे इतर भाषांमध्ये काही लिहिलेलं नाही दिसत. जे काय आहे ते सगळं जपानी भाषेमध्ये. त्यांनी सगळा देश हा त्या देशातील लोकांसाठी सगळा केलेला आहे. याच्यामध्ये कुठचाच प्रकार हा त्यांनी जगाचा विचार करून, म्हणजे आपल्या इकडे लगेच आपल्याला अख्ख्या जगाचा पुळका असतो, आपण ह्यांना काय वाटेल त्यांना काय वाटेल सगळ्या गोष्टी करून. म्हणजे मला नाही म्हणत आहे की भाषा शिकायला आपण एकच भाषा वापरायला पाहिजे वगैरे वगैरे. आपल्याकडे मल्टिलिंग्वल आपण आहोत, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला इंग्लिश येतं आणि हिंदी व इतर सगळ्या गोष्टी होतात, पण आपल्याला आपल्या भाषा नाही विसरून चालणार. हे एक अत्यंत शिकण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे स्वच्छता. इथे कुठेही कचराकुंडी नाही. बाहेर असताना तुम्ही जर का बाहेर गेलात इथे कुठेही कचराकुंडी नाही. हॅलो हे बघा हे इकडची मुलं आहेत ते पण. सो इथे कुठेही कचराकुंडी नाही. कचरा बघाल तर तो एवढा कमी आहे, म्हणजे नाही, नगण्य आहे. माणूस त्यांचा कचरा सगळा स्वतः घरी घेऊन जाणं हे त्यांच्या आपला विचार करतो की किती जास्त कचराकुंड्या वाढवायला पाहिजे. ह्यांचं असं नाही आहे. ह्यांचं कमी, मला वाटतं यांनी कचराकुंड्या कमी करायला. तुम्ही एकदा बाहेर गेलात की तुम्हाला कचराकुंडी मिळतच नाही. तुम्हाला एक छोटंसं बिलाचं जर का पावती जरी असेल तुमच्याबरोबर, STचं तिकीट असेल ट्रेनचं वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही कुठे टाकू शकत नाही. ते तुम्हाला तुमच्या खिशात घेऊन परत येते. एखादी तुमच्याकडे पिशवी असेल किंवा एखादी पाण्याची बाटली असेल तर मग संपलंच तुमचं. कारण की इथे हेच नाही आहे, कचराकुंड्याच नाही आहे. तुम्हाला तुम्हाला ते घेऊनच फिरायचं आहे जिकडे तिकडे. विशेष आहे सगळं. म्हणजे हे का असं का म्हणजे खूप चांगलं आहे, कारण की लोकांना इथे टाकण्याची सवय नाही आहे. कुठल्या गोष्टी ते टाकत नाहीत. जे काय आहे ते सगळं टाकायचं जे काम आहे हे सर्व टाकणं जे आहे ते टाकणं ते म्हणजे नाहीच आहे. म्हणजे फारच विशेष आहे. तिसरं म्हणजे यांना त्यांच्या देशाचं इमेज ही अत्यंत प्रिय आहे. म्हणजे त्यांचं अगदी टॅक्सी ड्रायव्हरपासून ते त्यांच्या म्युझियम्समध्ये काय, म्हणजे अगदी कितीही पाठीमागे माणसं असू देत, तुमचं जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत ते लोक पाठीमागच्या माणसाला, मग तो कोणीही असू दे, एखाद्या देशाचा पंतप्रधान जरी असला तरी ते त्याला विचारणार नाहीत.
तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ती डिरेक्शन समजली आहे का, तुमची मदत झाली आहे का, हे सगळं होईपर्यंत ते पाठीमागच्या माणसाला बघणार नाही. हे खूपच विशेष आहे. आणि असं असताना म्हणजे त्यांचं स्वतः जर का फोन असेल, त्यांचा फोन चालू असेल, तर ते त्यांच्या फोनवरनं सुद्धा, मग तो कोणी असू दे समोर, काही असू दे, त्यांचा फोन चालू असताना, कामाचा फोन चालू असताना, ते त्यांचा कुठलाही पर्सनल फोन चालू असताना ते इतर ह्याच्यामध्ये म्हणजे फोन सोडून तुमच्याशी पटकन बोलायला. तर आपल्या इकडे जसं आपण प्रत्येकाची प्रायव्हसी ग्रांटेडला धरतो. एखादा माणूस असेल तर फार त्याच्या अगदी काहीही करतो. म्हणजे प्रत्येकाची हे इकडे प्रायव्हसीला भयंकर मान आहे. आपल्या इकडे कोणीही कोणाला डिस्टर्ब करायला जात नाही, मग ते अगदी एकमेकांचे फॅमिली मेंबर का असेल. सो असं आहे. आणि माणसं बुजरी आहे तिकडची. म्हणजे उगाच फार जास्त आपण इतर जगामध्ये बघतो डेव्हलप्ड, हे सगळा भयंकर डेव्हलप्ड देश आहे. माझ्या मते मी बऱ्यापैकी डेव्हलप, म्हणजे मी स्वित्झर्लंडमध्ये काम केलं, 3-1 वर्ष होतो. अत्यंत डेव्हलप्ड देश आहे. म्हणजे युरोपमधला सुद्धा जगातल्या सगळ्यात महाग देशांपैकी एक आहे. आणि महाग म्हणजे असंच ठिकाण महाग होतं जी डेव्हलप्ड असतात. सो खूप म्हणजे अत्यंत महाग असलं सगळं जे असलं ना. सो मला असं सांगायचं होतं की डेव्हलप्ड देशांमध्ये आपण बघतो की माणसं हळूहळू, अमेरिका बघा किंवा इतर युरोपमध्ये बघा, थोडीशी एक वेळ अशी आलेली आहे की त्यांच्याकडे पैसे आता एवढे आलेले आहेत की त्या लोकांनी हे नाही बघितलेलं. आता त्यांना काय म्हणता येईल की स्ट्रगल आता बघत नाहीत. त्याच्यामुळे ती मुलं थोडी होलिगन टाईप किंवा त्यांना ड्रग ॲडिक्शन किंवा हे खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. तेच वाढलं असं म्हणजे खूप जास्त प्रमाणात म्हणजे वाढत चाललं आहे हळूहळू. इथे तसं नाही आहे. जपानमध्ये उलटं होत चाललं आहे. इनफॅक्ट इथे मुलं खूप सुशील आहेत. इवन ह्याची कॉलेजची किंवा ह्याची त्याची सगळ्याकडची मुलं जी आहेत ती खूप सुशील आहेत, खूप चांगली आहेत वागायला. आणि इथे काही ड्रग ॲडिक्शन नाही असं नाही म्हणत आहे मी, किंवा काय ते विचित्र होत चालले त्यांची मेंटॅलिटी, असं पण नाही. इथे एकटेपणा आहे. इथे सुद्धा अल्कोहोलिझम वगैरे आहे, पण खूप लिमिट. म्हणजे एकटेपणा हा वेगळा विषय, पण अल्कोहोलिझम आहे किंवा इतर ड्रग यूज आहे, पण हे खूप लिमिटेड आहे. म्हणजे मी पाहिलं खूपच सुशील आणि सुजाण अशी माणसं आहेत आणि ते त्यांच्या पुढच्या पिढीचीसुद्धा व्यवस्थित काळजी घेत आहेत काही वेळापर्यंत. जसं काही लोक ह्याच्यामध्ये असतं की ते तुमची प्रायव्हसी, तुमचं हे सोडून देतात. आणि एकटेपणा आणि मग काही असे काही फॅमिलीमध्ये इश्यू होतात, ते होतातच. ते काही नाही आहेत असं मी म्हणणार नाही. जपानमध्ये आहेत. आणि बरेचसे लोक असं पण दाखवतात की जपानमध्ये सुद्धा गरिबी आहे, जपानमध्ये सुद्धा एकटेपण आहे, इतर वेगवेगळ्या गोष्टी इकडे लोक करतात. हे सगळं आहे, पण ते खूप लो प्रमाणामध्ये आहे. म्हणजे इथे जे करतात ना, इथे हा देश 99% मी तर म्हणेन सगळं परफेक्ट आहे इकडे. आणि खरोखर जपान हा इतर अख्ख्या जगाच्या, म्हणजे भारताच्या तर मे बी काही 100 वर्ष आगे असेल, काही 100 वर्ष पुढे असेल, पण इतर जगाच्या सुद्धा, म्हणजे इवन अमेरिका, युरोप ह्यांच्यासुद्धा मला असं वाटतं एक 4-5 दशकं पुढे असेल. कारण की किंवा कदाचित बाकीचं जग जपानसारखं होऊ शकत नाही. आपण जर का विचार केला तर आपण तर कधी जपानसारखे होऊ शकत नाही. त्यांच्याकडे एक ॲडव्हान्टेज असं की यांना एक भाषा, एक लोक, एकासारखे, एक दिसणारे, असं सगळं त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांना विविधता त्यांच्याकडे कमी आहे. आणि त्यांना त्याचा एक फायदा असा होतो की तो एक विचार, आणि ही लोकं का पुढे जाऊ शकतात. आपल्या इकडे मराठी, हिंदी, तमिळ अजून काय काय सगळ्या लोकांना एकत्र नाही यायचं. आपल्याला वेगवेगळं राहायचं आहे आणि आपल्याला देशाच्या इमेजशी काही घेणं देणं नाही आहे. बाहेर आल्यावरती आपली लोकं एवढी विचित्र वागू शकतात. पण यांचं साध्यातलं साधा म्हणून तुम्ही आता बघत असाल माझ्या पाठीमागे, तो जो माणूस जो पळतो आहे ना, त्याचं वय 70 असेल. इथे सहज 80 वर्षाची माणसं इथे टॅक्सी चालवताना दिसतात सहज. आणि ते आमची जी बॅग आहे साधारणपणे 20-25 किलोची बॅग, आमचे ते पहिले पट्टाणकन बाहेर पडतात, बॅग बाहेर काढतात, बॅग एकटे स्वतः उचलतात, आतमध्ये ठेवतात. फार फिट आहेत, म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी. कोणीच इकडे जाडं नाही आहे. जनरली प्रगत देशांमध्ये असं दिसतं की लोक जाडी झालेत. इथे अजिबात कोणी जाडं झालेलं दिसत नाही. सगळे एकदम स्लिम, ट्रिम, फिट, परफेक्ट आहेत. कसं काय यांना जमतं काय खरंच समजत नाही. बरं, असं नाही इकडे साधे छोटे जॉब आहेत तर ते जपानी लोक करणार नाहीत, असं अजिबात नाही. इथे सगळे जॉब्स सगळे जपानी लोक करतात. आणि मोठे जॉब तर ऑफकोर्स करतातच,
पण छोटे जॉबसुद्धा हे सगळे लोक करतात. खूप विशेष आहे, खूप एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. आणि इथे सुद्धा जे लोक दिसतात ती म्हणजे नेपाळी लोक दिसतात. नेपाळमधनं बरेच लोक इकडे आले, बरेच लोक नेपाळी इकडे काम करतात आणि खूप आनंदामध्ये आहेत. आपण आपल्या भारतामध्ये बिचारा ह्या चांगल्या नेपाळी लोकांना नेपाळी म्हणून चिडवून त्यांना मे बी ऑलमोस्ट हाकलून लावलं, पण ह्या लोकांनी तसं केलेलं नाही. गाडीमध्ये जाऊन परफेक्ट आहे त्यांचं, ते ठेवणार, व्यवस्थित करणार, त्याचा तो माणूस येणार. हॅलो, अरेगातो अरेगातो. असं सगळं विशेष आहे इकडे मंडळी. पण विषय अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा, मी त्याच्याविषयी तुम्हाला भरपूर उत्तरं देत राहीन, जेवढी मला येतील तेवढी. इथे हां, आणि जेवणसुद्धा इकडे श्रीमंत माणूस तर जेवू शकतोच सहज, पण अगदी गरीबात गरीब माणूससुद्धा 200-400 रुपयात जेवू शकतो. सीट नंबर्स आहेत का?